आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या बहिणींकडे दोन कागदपत्र असतील अशाच बहिणींना आता पुढील हप्ता मिळणार आहे। म्हणजे ज्या बहिणींकडे दोन डॉक्युमेंट नसणार त्यांना आता यापुढे येणारा लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता दिला जाणार नाही। म्हणजे पुढील महिन्यापासून या हप्त्याची आता वाढ होणार आहे। आता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळाला असेल या महिन्याचा, पण पुढील हप्ता जो तुम्हाला आता मिळणार आहे तो आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। म्हणजे प्रति महिना आता 600 रुपयाची वाढ झालेली आहे। ही 600 रुपयाची वाढ झालेली आहे आणि हे 600 रुपयाची जी वाढ झाली आहे अशा बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे ज्यांच्याकडे दोन कागदपत्र असतील। कारण भरपूर अशा महिला आहेत त्यांनी खोटे डॉक्युमेंट जमा करून सरकारची लूट करून शासनाला एक खोटी माहिती पुरवली आहे, म्हणून त्यांची चौकशीसाठी हे दोन डॉक्युमेंटची गरज पडलेली आहे। ज्यांच्याकडे दोन डॉक्युमेंट असतील त्यांनाच आता पुढील हप्ता मिळणार आहे आणि प्रति महिना 600 रुपयाची वाढ पुढील महिन्यापासून मिळणार आहे, याला पूर्णपणे मान्यता भेटलेली आहे। आज बजेटमध्ये सर्वसाधारण 36,000 कोटी रुपयाचं बजेट लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेले आहे। आता हा जो बजेट आहे 36,000 कोटी रुपयाचा सर्व महाराष्ट्रामध्ये 1500 रुपयाची जी वाटप होती ती आता वाटप झालेली आहे, पण आता 36,000 कोटी रुपये जे आलेले आहे यामध्ये आता तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। फक्त त्याच बहिणींना दिला जाईल ज्यांनी दोन डॉक्युमेंट जमा केला। आता तुम्हाला माहिती आहे प्रति महिना 600 रुपयाची वाढ झाल्यामुळे बहिणींना अतिशय आनंदाचा निर्माण झालेला आहे। बहिणींना कधी 600 रुपयाची वाढ होऊन 2100 रुपयाचा हप्ता मिळणार असं वाट पाहत होते, पण आता बहिणींची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। लवकरात लवकर तुम्ही दोन डॉक्युमेंट शासनाकडे जमा करून घेणं गरजेचं आहे। कोणकोणते ते दोन डॉक्युमेंट आपण हे जाणून घेऊ। पुढील सर्व माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका। बघूया कोणते ते दोन डॉक्युमेंट आहे। त्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न सुद्धा पडला असेल की आता लाडकी बहीण योजनेचा जर आम्ही फॉर्म भरला आहे तर आम्हाला दोन कागदपत्राची गरज का पडली। तर तुम्हाला आधीच मी सांगून दिलं की दोन कागदपत्राची जे तुम्हाला गरज पडली आहे, आता प्रति महिना तुम्हाला 600 रुपयाची वाढ झाल्यामुळे हे दोन कागदपत्र तुम्हाला जमा करावेच लागतील। तर हे दोन कागदपत्र कोणते आहे ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया आणि कुठं जमा करायचं। आणि ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता देखील मिळाला नसेल आणि मागचा 5 हप्ते कोणाचे 4 हप्ते बाकी असेल अशा महिलांसाठी पण एक मोठी बातमी, म्हणजे राज्य शासनाने यासाठी पण एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय काय आहे, तो निर्णय पाहण्यासाठी आता काय करायचं कसं करायचं सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया कोणते ते दोन डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला जमा करावे लागतील। सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया। आता तुम्हाला हे माहित असेल की लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत जानेवारीचा जो हप्ता आहे 1,50,00,000 महिलांना पैसे भेटलेले आहे 1500 रुपये प्रमाणे, पण अजूनही 70 लाख बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही। याचं मागचं कारण काय आहे ते सरकारने स्पष्ट केलेलं आहे। याचं मागचं कारण म्हणजे सरकार आता हे पैसे वाढवून जे देणार आहे आणि जानेवारीचा जो हप्ता देण्यात नाही आला आहे यामधला सर्वात मोठा प्रश्न येतो की अशा महिलांना काढण्यासाठी त्यांनी सरकारने दोन कागदपत्राची मागणी केली, जेणेकरून गोरगरीब महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे, अशा महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे ज्यांना खरोखर याची गरज आहे। तर यासाठी हे दोन कागदपत्राची मागणी केली आहे। सरकारने हे जे आता कारण आणलेलं आहे, हे जे दोन डॉक्युमेंट जे आणले आहे हे तुमच्यासाठीच आणलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत काही करायची गरज नाही। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी सर्वात मोठा जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही आता हे जे 600 रुपये वाढ करणार आहोत, या 3 विभागामध्ये सर्वात आधी आम्ही पैसे वाटप करणार आणि 5 ते 6 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 2100 रुपये प्रमाणे वाटप करून देणार आहे, ही अशी घोषणा साहेबांनी केली आहे। आता तो जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे आणि त्या निर्णयामुळे बहिणींना कसा फायदा होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। सर्वात आधी तुम्हाला 2 मेसेज येणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचा 2100 प्रमाणे तुम्हाला पहिला मेसेज येणार आहे आणि दुसरा मेसेज अशा महिलांना येणार आहे ज्यांचा जानेवारीचा हप्ता बाकी असेल। म्हणजे 1,50,00,000 महिलांना पैसे भेटलेले आहे जानेवारीचा हप्ता, पण अजूनही 70 लाख बहिणींना जानेवारीचा हप्ता भेटलेला नाही। त्या महिलांना आता 2 मेसेज येणार आहे। पहिला मेसेज जो असणार आहे तुम्हाला जानेवारीचा हप्ता असणार आहे तो 1500 प्रमाणे मिळेल आणि दुसरा जो मेसेज असणार आहे तो फेब्रुवारीचा हप्ताचा मेसेज असणार आहे तो तुम्हाला 2100 प्रमाणे मिळणार आहे। आता हे जो मेसेज येणार आहे तुम्हाला 5 ते 6 दिवसाच्या अंदर तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होणार आहे।
त्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे हे 2 डॉक्युमेंट जमा करणे खूपच गरजेचं आहे। लवकरात लवकर 5 ते 6 दिवसामध्ये तुम्ही हे 2 कागदपत्र जमा करून घ्या, मग तुम्हाला काही करायची गरज नाही। आता सर्वात प्रथम पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की या डॉक्युमेंटमुळेच सरकारला कळणार आहे कोणती महिला खरोखर गरीब आहे, त्याच महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे। ते पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते सर्वात आधी तुम्हाला सांगतो आणि हेच डॉक्युमेंट तुम्हाला तात्काळ जमा करायचं आहे। याच डॉक्युमेंटच्या माध्यमातून अपात्र आणि पात्र महिलांची यादी सुद्धा जाहीर सरकार करणार आहे। आता तुम्हाला पटापट या 3 विभागामधून पैसे जे वाटप होणार आहे ते सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो। या 3 विभागाची नावं मी तुम्हाला सांगतो। या 3 विभागामधून जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे हे डॉक्युमेंट जमा करणं। आणि जर या 3 विभागांपैकी दुसऱ्या विभागात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अजून 4-5 दिवसाची मुदत तुम्हाला आहे। पण या 3 विभागामध्ये जर राहत असाल, ज्याचं मी आता तुम्हाला नावं सांगतो, तुम्ही लवकरात लवकर हे डॉक्युमेंट जमा करायचं, कारण की या विभागामधूनच पैसे वाटप होणार आहे, म्हणून तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायची अत्यंत गरज आहे। पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग। आता नाशिक विभागामधून 5 जिल्हे येतात। सर्वात प्रथम हे 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। नाशिक विभागामधून पहिला जिल्हा आहे नाशिक आणि दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार आणि तिसरा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे धुळे आणि चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि 5वा आणि शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। या 5 जिल्ह्यांमध्ये खानदेशामधून सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आता या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला तात्काळ लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट जमा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग आणि तुम्ही हे लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे। आता दुसरा जो विभाग येतो तो म्हणजे नागपूर विभाग। नागपूर विभागामध्ये सुद्धा 6 जिल्हे येतात। या 6 जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो। या जिल्ह्यामधून जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील लवकरात लवकर हे डॉक्युमेंट जमा करायचं आहे। नागपूर विभागामध्ये पहिला जो जिल्हा येतो तो म्हणजे वर्धा जिल्हा आणि दुसरा जो जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर जिल्हा आणि तिसरा जो जिल्हा येतो तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि चौथा जिल्हा आहे भंडारा आणि 5वा जिल्हा येतो गोंदिया आणि शेवटचा म्हणजे 6वा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली। या 6 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट जमा करायचं आहे। आता शेवटचा विभाग म्हणजे तिसरा जो विभाग असणार आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग। जर तुम्ही संभाजीनगर विभागमधून असणार आहे तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा करण्यात येणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट सुद्धा जमा करायचे आहे। संभाजीनगर मध्ये पहिला जो जिल्हा येतो तो म्हणजे संभाजीनगर, दुसरा जिल्हा येतो जालना आणि तिसरा जिल्हा येतो परभणी, चौथा जिल्हा येतो हिंगोली आणि 5वा जिल्हा येतो बीड, 6वा जिल्हा येतो नांदेड आणि 7वा जिल्हा येतो लातूर आणि शेवटचा जिल्हा येतो म्हणजे उस्मानाबाद। या 8 जिल्ह्यांमध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील हे 2 डॉक्युमेंट जमा करायचे आहे। आता आपण एकही वेळ वाया न घालवता या 3 विभागाचे नाव तुम्हाला सांगून दिलं, पण आपण आता हे 2 डॉक्युमेंट कोणते आहे ते सांगून देतो। त्यामधून पहिलं जे डॉक्युमेंट अत्यंत गरजेचं जे डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड, कारण गव्हर्नमेंटने आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेला आहे। आता गव्हर्नमेंटने जे 2.0 लॉन्च केलेला आहे हे खास कर लाडक्या बहिणींसाठीच केलेला आहे। आता 2.0 जे लॉन्च केलेलं आहे याच्या माध्यमातून सरकारला एक माहिती सुद्धा कळते की कोणत्या महिलांकडे किती प्रॉपर्टी आहे, किती टॅक्स भरता, काय भरता, कारण की हा आयकर विभाग जो असतो ना याच्या माध्यमातून कोणत्या महिलांना किती प्रॉपर्टी आहे काय आहे याच्या माध्यमातून सरकारला एक माहिती जाते। त्यासाठी हे पॅन कार्डची गरज त्यांनी काढलेली आहे। आता पॅन कार्ड 2.0 कसं काढायचं, तुमचं जे जुनं पॅन कार्ड असेल त्याला तुम्ही अपडेट करायचं। जसंही तुम्ही त्याला अपडेट केलं तर तुमचं गव्हर्नमेंटने एक वेबसाईट दिली आहे, ते तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन सुद्धा काढू शकता, काही करायची गरज नाही, बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही। फक्त तुम्ही तुमचं जुनं पॅन कार्ड द्यायचं आणि नवीन त्याला अपडेट करण्यासाठी पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालेलं आहे ते तुम्हाला भेटणार आहे। जसंही ते तुम्हाला भेटलं त्याचं झेरॉक्स काढून आणि दुसरं जे डॉक्युमेंट असणार आहे ते हे दोघं जोडून तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे आणि त्यासोबतच एक फॉर्म सुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून मिळणार आहे। तो फॉर्म आणि हे 2 डॉक्युमेंट लवकरात लवकर तुम्ही जमा करायचं आहे आणि जर तुम्ही 5-6 दिवसाच्या आधी तुम्ही जमा केलं नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार नाही आणि येणारा पुढे जो पण
पण हप्ता असणार आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। म्हणून लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट जमा करा। आता हे पहिलं डॉक्युमेंट आहे आणि दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स। कारण सरकारला माहिती करायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत, त्यासाठी रेशन कार्डचं झेरॉक्स अत्यंत गरजेचं आहे। कारण की सरकारने मान्यता केली आहे की सरकारने ठराव केलेला आहे की एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे। आता अशा महिलांना लाभ मिळणार नाही। एका कुटुंबामध्ये जर 4 महिला असतील, 5 महिला असेल किंवा 3 महिला देखील असेल, त्यामधून फक्त 2च महिलांना पैसे मिळणार आहे। आणि ती माहिती गोळा करण्यासाठी सरकारने आता तुम्हाला या रेशन कार्डचा झेरॉक्स त्यासाठी गरजेचं असणार आहे। आता हे 2 डॉक्युमेंट तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे एक फॉर्म मिळणार आहे, तो फॉर्म भरून आणि हे 2 डॉक्युमेंट अंगणवाडीच्या सेविकांकडे लवकरात लवकर जमा करून द्या। जर तुम्ही 2 डॉक्युमेंट जमा केलं तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही। कायमस्वरूपी तुमची योजना सुरूच राहील आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पैसे भेटत राहतील। आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि असंच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। असंच नवनवीन गव्हर्नमेंटची जी पण माहिती येते सर्वात प्रथम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।